गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जानकी जीवन स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने संत चरित्रमाला या मालिकेअंतर्गत आपण नामावतार ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या चरित्राचं चिंतन करत आहोत, अभ्यास करीत आहोत. 5वं पुष्प आहे हे. गेल्या पुष्पामध्ये आपण त्यांच्या सगळ्या लीला पाहत असताना इंदोरला महाराज आहेत. इंदोरला इनामदारांकडे ते आता मुक्कामाला आलेले आहेत. कारण गेल्या पुष्पाच्या अंतिम चरणामध्ये आपण असा कथाभाग पाहिला की इनामदारांची पत्नी थोडीशी खाष्ट म्हणून नव्हे, पण साधू संतांवर फारसा विश्वास न ठेवणारी होती. हे बैरागी असेच फसवतात इत्यादी या भूमिकेत ती होती. पण महाराजांनी तिचे डोळे उघडले. 2 प्रसंगावरून त्यांनी महाराजांना आधी तिखटाचे गोळे खायला दिले, परीक्षा घेतली, आणि त्यानंतर तिखट सुद्धा महाराजांनी पचवलं एवढं. पण अनेक लोक पचवतात असं मनात धरून पुन्हा दुष्टपणाचा एक उच्चांक गाठून तिने महाराजांना जळते निखारे खाऊ घातले. ते महाराजांनी लिलेने खातले ढेकर दिला, आणि मग ती पार ओशाळली, नवे घाबरली की इतके अधिकारी सत्पुरुष आता आपल्याला काही शाप वगैरे देखील शरण आली. आणि खरं म्हणजे त्या क्षणापासून तिच्यावरती अनुग्रहच झाला. पुढे खूप नामात ती रंगलेली आहे. आणि ह्या प्रसंगानंतर तिने महाराजांना, ब्रह्मचैतन्य महाराजांना आपल्या घरीच राहायला आणलेले. इनामदार आता आधीपासूनच भक्त होते, नित्य दर्शनाला जातच होते इंदूरमध्ये आल्यापासून. पण आता त्यांच्या धर्मपत्नी जिजीबाई ह्या पण पार बदलल्या, आणि आता महाराज त्यांच्या वाड्यातच येऊन राहायला लागले. एखाद्या राजाप्रमाणे त्यांनी महाराजांची पुढे व्यवस्था ठेवली असं वर्णन आहे चरित्रात. खूप महाराजांचा आता नावलौकिक इंदोरमध्ये वाढायला लागला. खूप लोक भेटायला यायचे. काही प्रापंचिक शंका ते विचारायचे. काही फार मोठे अधिकारी साधक भक्ती मार्गातले असतील असं नव्हे. प्रारंभिक अवस्थांमधले सगळेच गरीबही असायचे, दीनही असायचे, काही प्रापंचिक अडचणींना कंटाळलेले असायचे. महाराज सर्वांचं समाधान करायचे. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या वाणीमध्ये एक विलक्षण तेज आहे. हो, ते कशामुळे आहे आपण 4 पुष्पांपासून ऐकतोच आहोत. एक तर ते अखंड रामनामात आहेत बालपणापासून. सद्गुरु तुकाई चैतन्य यांची म्हणजे तुकामाईची त्यांच्यावर पूर्ण कृपा आहे. स्वतःचं आचरण तसं आहे, निस्वार्थी भावना आहे, आणि वाणीला एक तेज आणि प्रभाव आहे. त्यामुळे सर्वांचं समाधान ते करू शकायचे. महाराज वाड्यावरच आहेत इनामदारांच्या. खूप लोक भेटायचे, समाधान करायचे. महाराजांना लहान लहान मुलं खूप आवडायची. लहान मुलं आले की महाराज त्यांच्याबरोबर खूप खेळायचे. जे सगळे खेळ लहान मुलं खेळतात ते खेळू लागायचे. त्यांना फार आवडायचं मुलांशी खेळायला. बहुतेक सगळ्या सत्पुरुषांची रीत आहे आचरणाची. त्यांना लहान मुलं खूप आवडतात, आणि लहान मुलांमध्ये महाराज खूप रमायचे. अंगणात खेळायचे, वाड्यात खेळायचे, बाहेर खेळायला जायचे. त्यांची गंमत विनोद थट्टा करायचे, मस्करी करायचे, आणि ते जसे खेळतील तसे सगळे खेळ महाराज खेळायचे. आणि कधी दांडगाई करायचे, कधी कधी खूप पळायचे. ही सगळी मुलं 15-20 मुलं तिथे जमली असं वर्णन असायचं चरित्रात आहे. सगळे त्यांच्या मागे मागे धावायचे. महाराज वेगाने पळायचे, आणि एखाद्या झुडपामध्ये, निवडंगाच्या झाडाच्या मागे काट्यांमध्ये लपून बसायचे. मुलं शोधायचे, महाराज दिसले नाही की हिरमुसले व्हायचे, आणि महाराजांना मग रडायला यायचे. हो महाराज, आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्ही काट्यातून बाहेर या. महाराज यायचे, प्रेमाने पुन्हा सगळ्यांशी बोलायचे, खूप गुंडपणा करायचे. म्हणून सगळ्या मुलांनी त्यांना गमतीने, इंदोर मधल्या सर्व मुलांनी त्यांना गमतीने नाव ठेवलं होतं गुंडोजी बुवा. गुंडोजी बुवाच त्यांना म्हणायचे. पण महाराजांना त्याचं काही वाईट वगैरे थोडी वाटतंय. सर्वांशी खेळताना ते लहान मुलं गुंडोजी बुवा म्हणायला लागले.
पण महाराजांचं सगळ्यांवरती फार प्रेम असे मुलांशी, आणि फावल्या वेळात ते मुलांना भगवंतांचं नाम घ्यायला लावायचे. नाच पण करायचे, नाचायचे पण त्यांच्याबरोबर, नाचायला शिकवायचे. आणि असा सगळा महाराजांचा हा सगळा काळ आता आनंदात चाललेला आहे. इंदोरचं त्या काळात स्वतंत्र संस्थान आहे बरं का. आणि शिवाजीराव होळकर यांचे पिताश्री त्यावेळेला राजा म्हणून वावरतात आहे. त्यांच्या कानावर महाराजांची कीर्ती गेली, इंदोरच्या राजाच्या कानावर कीर्ती गेली. आणि त्यांनी विचार केला की आपल्याला एकदा यांना भेटायचं आहे. फार अधिकारी साधू आहेत असं सगळे सांगतात, आपण भेटलं पाहिजे. आणि या भावनेने त्यांना भेटायचं महाराजांना. मुक्काम कुठे चौकशी केली. राजेसाहेब त्यांना काय कळायला कठीण. कळलं की इनामदारांच्या वाड्याला, इनामदारांची ओळखही होती. आणि महाराजांना भेटायला हे राजे स्वतः इनामदारांच्या वाड्यावर आले. कारण नाही लिहिलं चरित्रामध्ये, पण महाराजांच्या मनामध्ये आपण या राजाला भेटू नये असं होतं. महाराज तर घरात आहेत, ते आले आणि ते इनामदारांना म्हणाले की तुमच्याकडे असे असे साधू उतरलेले मला कळलं आहे आणि मला त्यांना भेटायचं आहे. आता महाराजांना त्यांना भेटायचं नाही. महाराजांना आधीच बातमी कळली की येणार आहे. त्यांनी इनामदारांना सांगितलं होतं की मी घरात नाही सांगून द्या. इनामदारांनी त्यांना सांगितलं, राजा महाराज आपण आलात, त्यांना पाहायला, पण त्यांचा काही भरोसा नसतो. कधी घरात असतात, कधी पळून जातात, कधी नदीकाठी असतील, कधी वाड्याजवळ असतील. त्यांचा भरोसा नाही. आत्ताच निघून गेलेत म्हणे, तुम्ही यायच्या आधीच काही वेळ आधी आमच्या इथे आलेले साधू पळून गेले म्हणे, पुन्हा येतात केव्हा तरी. तर राजे महाराज म्हणाले तुम्ही सांगितलं नव्हतं का मी येणार आहे म्हणून. म्हणाले सांगितलं होतं ना, पण ते नाही आहेत घरी आता. महाराज घरातच आहे. महाराजांचा थोडासा स्वभावाला एक विनोदी झालर आहे, ती या प्रसंगावर प्रगट होते बघा. महाराजांनी काय केलं की आता हे आले घरात शोध घेतील, पण महाराजांनी इनामदारांच्या वाड्यामध्ये अनेक सेवक होते, चाकर होते. त्यातल्या एका कुणबिणीचं एक लुगडं मागितलं. कुणबिणीकडे एक लुगडं मागितलं, तिने दिलं. महाराज ते लुगडं नेसले आणि त्या कुणबिणीला खारं बसवलं, जातं मांडायला सांगितलं, तिच्याबरोबर जात्यावर दळायला लागले. मग ते थोड्या वेळाने राजे महाराज म्हणाले की ठीक आहे, मी आता निघतोय, तुम्ही ते आले की सांगा साधूबाबांना की मी येऊन गेलो, मला त्यांची भेट घ्यायची आहे. आणि ते जायला निघाले. तर वाटेमध्ये महाराज दळत बसले होते स्त्री वेशामध्ये, लुगडं नेसून. त्यांनी पाहिलंही, ओळखलं नाही. आणि त्यांच्या ओलांडून त्यांना ते मुख्य दारातून बाहेर निघूनही गेले. पण महाराजांनी अशा खुबीने पातळ नेसले होते आणि ओव्या पण म्हणत होत्या जात्यावरती, बायकांच्या आवाजात त्या कुणबिणीला घेऊन ओव्याही म्हणत होते. त्यांनी राजाने त्यांना ओलांडलं, ओळखलं नाही. इनामदारही होते बरोबर. आणि राजे वाड्याच्या बाहेर पडले, निघून गेले. आणि जे हसं पिकलं, सगळे हसायला लागले. जिजीबाईंना तर हसू आवरेना. महाराज हसायला लागले, इनामदारी हसायला लागले. महाराजांच्या स्वभावाला अशी विनोदाची थोडी झालर आहे. वेळ प्रसंगी त्यांना कुणास ठाऊक कोणत्या कारणामुळे राजांची भेट घ्यायची नव्हती हे कुठे लिहिलेलं नाहीये. नाही घ्यायची. कदाचित अंतःकरण ओळखलं असेल, काही राजकारणातल्या गोष्टी करतील यात महाराजांना बिलकुल रस नाही. म्हणून महाराजांनी त्यांची भेट काही घेतली नाही. पण हा प्रसंग आपल्याला सांगतोय की महाराज वेळ प्रसंगी लुगडं सुद्धा नेसले होते. इनामदारांच्या वाड्यात एक अजून महत्वाची घटना घडते इंदोरलाच. अजून इंदोरला खूप घटना घडल्या आहेत. बरेच दिवस महाराज राहिलेत इंदोरला, इनामदारांच्या वाड्यात. वास्तव्य इंदोरला खूप दिवस आहे. एक घटना पाहू आणि नंतर महाराजांना आपण त्यांच्या आईवडिलांकडे कसे येतात ती कथा आपण पाहू. जिजीबाईला एक मुलगी आहे 8-9 वर्षांची. तिचं नाव ताई असं आहे. परकर पोलक्यातली आहे. जुना काळ आहे. सगळ्या मर्यादा सांभाळून वागणारी माणसं त्या काळात होती, परकरात होती. महाराजांवर खूप तिचं प्रेम होतं. महाराज तिच्याशी खूप बोलायचे, मोकळेपणाने बोलायचे. 8-9 वर्षाची मुलगी आणि खूप बोलायचे, खेळायचे. तिच्याशी कोणी इतर मुलं यायच्या, तिच्या एकटीशी खूप खेळायचे. महाराजांच्याकडे एक दिवस, म्हणजे इनामदारांच्या वाड्यामध्ये एक दिवस एक बैरागी महाराजांना शोधत शोधत आला. हिमालयातून आलाय हा. आला आणि त्यांनी इनामदारांना म्हटलं महाराजांचं मला दर्शन घ्यायचं आहे. तर म्हणे ते तर मुलीशी खेळतात आहे म्हणे.
आणि महाराज तिच्याशी सागर गोटे खेळत होते. त्या बैराग्याने विचार केला की आपण ज्या कारणासाठी आलो ते ते काम काही इथे पूर्ण बहुतेक होण्यासारखं नाही, म्हणून तो महाराजांच्या जवळ आला. महाराज अगदी खेळण्यात मग्न होते आणि तो थोडासा काहीतरी पुटपुटला आणि जायला निघाला. महाराजांच्या लक्षात आलं की हा आला आणि काही पुटपुटला आणि निघून जातोय. महाराजांनी त्याला थांबवलं, स्वागत केलं. अरे आपण कोण आहात, या बसा. स्वागत केलं, त्यांना आपल्या जवळ बसवलं आणि विचारलं आपण कोण आहात, आपला परिचय द्या. त्यांनी त्याचा परिचय दिला प्रामाणिक. आणि महाराज मी एक कुटुंबवत्सलच होतो, पण काही कारणामुळे मी माझी पत्नी निवर्तली, त्यामुळे मला वैराग्य निर्माण झालं. आता उर्वरित आयुष्यात काय करावं म्हणून मी विचार केला की काही आपण हिमालयात जाऊन योग साधना करावी, एखाद्या गुरूंजवळ जावं आणि त्यांच्या जवळ बसून काही योग साधना करावी. म्हणून महाराज मी हिमालयात गेलो. मला भेटले पण गुरु भेटले. 6 वर्ष तिथे मी योगाचा अभ्यास केला. त्यातल्या बऱ्याच पायऱ्या मला अवगत झाल्या माझा अभ्यास झाल्यामुळे महाराज. आणि माझ्या गुरूंनी मला सांगितलं की याच्या पुढची तुला विद्या हवी असेल तर तुला आता मी सांगतो तिथे जावं लागेल. आणि त्यांनी मला आपलं नाव सांगितलं. इंदोरला इनामदारांच्या वाड्यात जो साधू आहे त्याच्याकडे जा, तिथे तुझं काम होईल. आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की मी इथे आलो. इनामदारांनी मला सांगितलं आपण मुलीशी खेळत आहात. मला खूप आश्चर्य वाटलं की मुलीशी काय खेळ खेळतात, याच्याजवळ काय योगविद्या असेल. म्हणून महाराज मी जसा आलो तसं जायला निघालो होतो, प्रामाणिकपणे सांगितलं. महाराज म्हणाले हो तू म्हणतोस ते बरोबर आहे, मला काही योग बिग फार येत नाही. किती नम्रता आणि शांततेने महाराज बोलतात पहा. वास्तविक योगामध्ये महाराज अत्यंत प्रवीण आहेत. त्यांनी आपल्या तीर्थयात्रेच्या कालावधीमध्ये पुष्कळ लोकांकडून योगविद्येचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे. पण ते म्हणाले हा मी काही फारसा अभ्यास केलेला नाही, पण मी माझ्या गुरूंच्या जवळ जे योगाचे निष्णात होते काही दिवस पडून होतो, त्यामुळे योगातलं थोडंसं मला काही येतं. त्यांच्याकडून थोडंसं मला आलंय, पण मला फारसं येत नाही. तो पाहत राहिला की आता काय म्हणणार, पण तुमची निराशा होणार नाही, थांबा. त्यांनी आवाज दिला महाराजांनी, ताई इकडे ये. म्हणजे जिजीबाईची मुलगी जिच्याशी महाराज नेहमीच खेळायचे, ती आली. तिचं प्रेमच होतं महाराजांवर. तिने पाहिलं की एक बैरागी आहे, महाराज बसलेले आहेत. आणि महाराजांनी त्या ताईला सांगितलं ताई सिद्धासन घाल. तिने घातलं. परकराचा काचा खोचला, सिद्धासन घातलं. ब्रह्मचैतन्य महाराजांवर बसली. ब्रह्मचैतन्य महाराजांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला, तिची समाधी लागली. बैरागी पाहतच आहे. थोडा वेळ गेला, महाराजांनी तिला पुन्हा स्पर्श केला. ताई जागे हो. ती समाधीतून बाहेर आली आणि महाराज तिला म्हणतात ह्या बैरागी बुवांना काही योगातले प्रश्न आहेत, त्याची उत्तर दे. तो पाहतच राहिला. आश्चर्याचा धक्का त्याला बसला. आणि ताईनी नंतर पूर्ण योग मार्गाची प्रक्रिया त्या बैराग्याला समजावून सांगितली, खाचाखोचा सांगितल्या. आणि त्या बैराग्याचं कुठे अडलं आहे समाधीपर्यंत जाईपर्यंत ते त्याला विशद केलं की इथे तुमचं अडत आहे असं समजावून सांगितलं. तो पार ओशाळला. त्याने ब्रह्मचैतन्य महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. महाराज एक 7-8 वर्षाची चिमुरडी मुलगी जर योगशास्त्रामध्ये इतकी तरबेज आपल्या कृपेने आहे, काय महाराजांनी वास्तविक तिला योगशास्त्रावर कधीही शिकवलेलं नाही, पण गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. फक्त तिच्यावर कृपा कटाक्ष आणि त्याला स्पर्श दीक्षा असं म्हणतात. तिला स्पर्श केला, मस्तकावर हात ठेवला, समाधीत गेली. नुसती समाधीत नाही, योगशास्त्राचं योग मार्गाचं पूर्ण ज्ञान त्या ताईला झालं. आणि तिने त्या बैराग्याला समजावून सांगितलं. बैरागी ओशाळला, महाराजांना नमस्कार करून आपल्या गुरूंकडे पुढे निघून गेला. श्रोते हो, ही घटना इंदोरला ताईंच्याच वाड्यात घडलेली आहे. आता महाराजांना आपल्या घरी जायची थोडीशी ओढ लागलेली आहे, कारण घरून निघून 8-9 वर्ष होत आलेले आहेत. त्यांना ज्यासाठी तीर्थयात्रा करायची होती ते सगळं सफल झालेलं आहे. कारण सद्गुरू तुकाई महाराजांनी सांगितलं होतं की तुला मी अनुग्रह दिला, कृतार्थ केलंय, पण जे ज्ञान गुरुकृपेने मिळतं ते ज्ञान अंतःकरणात स्थिर होण्याकरता तीर्थयात्रा केल्या पाहिजे. आणि म्हणून महाराज तीर्थयात्रा 8-9 वर्ष करतात आहेत.
श्रोते हो, आता महाराजांना आपल्या आई वडिलांकडे म्हणजे गोंदवल्याला जायचं आहे, काहीतरी निमित्त पाहिजे ना हो. इतका चांगला वेळ त्या घरात जातं, ताईंच्या इथून कसा पाय काढावा, सगळी प्रेमळ माणसं, स्वागत, त्यांची राहण्याची व्यवस्था चांगली, येणारे लोक चांगले, म्हणजे असं काही तिथे वाईट वातावरण नाही आहे. म्हणून अशा सगळ्या मंगल वातावरणातून, भक्तिमय वातावरणातून निघायचं, थोडं काही निमित्त पाहिजे ना. निमित्त घडलं आणि महाराजांनीच घडवलं. आपण पाहिलंय मागच्या पुष्पामध्ये, एका गवळ्याने महाराजांना उचलून आणलं होतं आणि इनामदारांच्या बागेपर्यंत आणून ठेवलं होतं, चिखलातून काढून. हा शेवटपर्यंत महाराजांच्या सान्निध्यात राहिला. रोज महाराजांचं दर्शन घेण्याचा नियम होता. येईन तुमच्याकडे असं आश्वासन दिलं. आणि त्यानंतर श्री महाराज आता तिथून निघाले, इंदोरहून निघाले. सगळ्यात पहिल्यांदा महाराज महाराष्ट्रात जेव्हा आले, आपले सद्गुरू तुकाई महाराज यांच्या दर्शनाला जाऊन आले. येळगावला गेले, फक्त दर्शन घेतलं असा उल्लेख आहे. आणि गोंदवले गावामध्ये आले. महाराजांच्या बरोबर 4 बैरागी आहेत. या सर्वांनी गावाबाहेर नदीकाठच्या एका मारुतीच्या मंदिरामध्ये मुक्काम केला. तिथे मुक्कामाला थांबले. आणि ह्या वेळचं महाराजांचं रूप अत्यंत तेजस्वी आहे, कारण तपश्चर्येनी साधना तर अखंड सुरूच आहे, एक क्षणही विश्रांती नाही. नित्य नेम नामी रंगला, तेज आहे, जटा वाढलेल्या आहेत, दाढी वाढलेली आहे, गळ्यात रुद्र. महाराजांचं भव्य दिव्य स्वरूप आहे. पण आहे महाराजांना, त्यांच्याकडे पाहून कसं बस समाधान करून घ्यावं. रावजींची पण हीच अवस्था आहे. गीताबाई तर रडत होत्या, पण रावजी रडत नव्हते, आतल्या दुःख पचवत होते. याचा परिणाम असा झाला की रावजींना अकाली वृद्धत्व, थोडस फार अकाली वृद्ध दिसायला लागले. आणि गीताबाई मात्र या सगळ्या त्याच्या लहानपणाच्या गुणधर्मावरून हा खूप मोठा एखाद दिवस साधू होऊन मात्र परत नक्की येईल अशी त्यांना आशा वाटायची. कधीही गीताबाईंनी जेवताना तोंडाजवळ घास आला की डोळ्यात पाणी आल्याशिवाय घास घेऊ नये. हे चरित्राचं वाचन किंवा अभ्यास करीत असताना माझ्या समोर अगदी राणूबाईंचं चरित्र उभं राहिलं. 12 वर्षाचा नारायण जेव्हा घरातून पळून गेले बोहल्यावरून, राणूबाईंची हीच अवस्था झाली. एकही दिवस, एकही क्षण नारायणाच्या आठवणीशिवाय राणूबाईंनी काढला नाही. त्यांना तर 24 वर्ष काढावे लागले. इथे 9 वर्ष झाले जवळजवळ. आणि गीताबाई रोज 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 गणूचं चिंतनच करतात आहे. गीताबाईने आणि रावजींच्या कानावर बातमी आली की आपल्या गावामध्ये एक अधिकारी साधू आले. भाविकच होते हो. संत देखोनी धावे, परम सुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण श्रीराम. रावजी आणि गीताबाई सत्वशील अंतःकरणाची जोडी आहे. विचार केला की सगळे लोक सांगतात आहे, दर्शन आपणही घ्यावं. म्हणून एक दिवस सायंकाळी महाराज तिथे आल्यानंतर काही दिवसांची गोष्ट आहे, गीताबाई आणि रावजी गावाबाहेरच्या मारुती मंदिरात दर्शनाला गेले. बरीच गर्दी होती. नमस्कार केला, जरा बाजूला बसले. आणि सगळे गर्दी निघून गेल्यावर गीताबाईंच्या जवळ मनात प्रश्नच आहे ना हो. प्रश्न होताच मनात. विचार केला, हे अधिकारी आहेत, सगळे लोकही सांगतात आहे, मोठं ते रूप पाहिलं, ओळखलं नाही. कारण जटा दाढी वाढलेल्या, जवळजवळ 9 वर्षांनी मुलगा पाहिलेला, गीताबाईंनी ओळखलं नाही. पण सगळी माणसं निघून गेल्यावर एकांतामध्ये फक्त महाराज आणि हे आता दोघंच आहेत. विचारलं, महाराज माझा असा असा 9 वर्षापूर्वी एक मुलगा निघून गेलाय घरातून, महाराज तो कधी परत येईल सांगू शकाल का?
महाराजांनी तर आपल्या वडिलांना ओळखलं, पण अजून काही ओळख करून द्यायची नाही, कारण महाराजांना अजून 1 वर्ष फिरायचंय, म्हणजे तीर्थाटन करायचंय. ते म्हणाले, माय तुझ्या मुलाचं काही वर्णन करू शकते का? पहा, एक आई वात्सल्य भावाने नाही, खरोखरच काय वर्णन करतीये. माय त्याचं काही वर्णन सांगू शकतेस का? तर गीताबाई एकदम म्हणाल्या, हो सांगते ना. तो दिसायला फार सुंदर आहे, तो बोलण्यात फार चतुर आहे, आणि तो मुखाने अखंड रामनाम घेतो. महाराज असा कोणी आपल्याला भेटला का? कोणी घरातून पळून गेलाय. आणि महाराज आपल्या आईला म्हणतात, हो माय, मी असा तू सांगितलेल्या वर्णनाचा पाहिला एक मनुष्य, तो चांगला आहे, कुशल आहे, पण मला कधी भेटेल तो? 1 वर्षाने भेटेल माय. आणि एका साधूंनी आपल्याला आश्वासन दिलं, याचा गीताबाईंना खूप आनंद झाला, की निदान या साधूंच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला 1 वर्षाने तरी का होईना आपला गणू भेटणार. त्याचा खूप आनंद वाटला. गीताबाई त्या आनंदाच्या भरात घरी आलेल्या आहेत. आनंदाच्या भरात घरी आल्या आणि महाराजांनी काही दिवसानंतर तिथून मुक्काम हलवला. असा त्यांच्या मनात सध्या विचार आलेला नाही, की आपला भाऊ आहे घरी अण्णा, मुक्ताई नावाची बहीण आहे, त्यांना भेट घ्यावी. आई वडील तर दिसले डोळ्याने नाही. जयास वाटे सुखचे असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळ त्यागावे, दुःख मूळ जय श्रीराम. समर्थांची ओवी आहे दासबोधामधली. त्यामुळे भाऊ आणि बहीण यांच्या तूर्त भेटीची इच्छा मनात असेलही, पण ती प्रत्यक्ष आचरणात न आणता महाराज तिथून निघून गेले. तिथून महाराज खातवळला गेले. खातवळला महाराजांची सासूरवाडी आहे. खातवळचीच मुलगी आहे सरस्वती, त्यांची जी सध्या पत्नी आहे ती खातवळची आहे. महाराजांचा मुक्काम खातवळला. खातवळला एका मारुती मंदिरात उतरले. त्याही गावात खूप लोकांना कळलं, की एक कोणीतरी साधू आपल्या गावात आलेले. खूप लोक दर्शनाला जायला लागले. महाराजांची बायकोही त्या गावात आहे. महाराजांच्या सासूबाईंनी विचार केला, की कोणीतरी साधुबा आले आणि त्यांच्यासमोर तोच प्रश्न आहे, की हे विवाह झालेली मुलगी 8 वर्षापासून घरी आहे, तिला आता हिचा पती कधी येईल हे विचारावं साधुबाबांना, असा मनात विचार आला. आणि त्या सासूबाई आपल्या मुलीला घेऊन, म्हणजे महाराजांच्या बायकोला घेऊन एक दिवस सायंकाळी दर्शनाला गेल्या. खातवळ गावातली घटना आहे. सर्वांनी जसं वंदन केलं, ते रूप पाहिलं आणि खूप आनंद वाटला. ओळखलेलं नाही आता, ओळखलेलं नाही अजून. आणि महाराजांच्या सासूबाईंनी महाराजांना तोच प्रश्न केला, महाराज ही माझी मुलगी आहे, हिच्या विवाहाला आता 9 वर्ष होत आले महाराज, आणि महाराज हिचा नवरा, तिचे पती 8 महिन्यापासून घराच्या बाहेर आहे, 8 वर्षापासून घरात नाही आहेत महाराज. तर महाराज ते कधी येतील आपण सांगू शकाल का? 8 वर्ष झाले, तर लग्नाला 9 वर्ष झालेत. तर महाराजांनी पाहिलं, आपलं कुटुंब म्हणजे आपल्या बायकोकडे पाहिलं, आणि महाराज त्यांना म्हणाले, की तिला सांगा, तुमच्या मुलीला सांगा, की तू अखंड रामनामात राहा, तुझा पती नक्की येईल, हे मी आश्वासन देतो. खूप चांगलं वाटलं. आणि त्या दिवशीपासून महाराजांच्या बायकोनी म्हणजे सरस्वतीबाईंनी आपला सगळ्या दिनक्रमामध्ये रामनामाला अग्रस्थान दिलं. कारण आश्वासन साधूकडून मिळालंय, की तुझा पती नक्की येईल, परंतु अखंड रामनामात राहा, तुझी आणि तुझ्या नवऱ्याची 1 वर्षाने भेट होईल. आणि त्या दिवशीपासून तिने दिनक्रम बदलला. सात्विकच होती, आई वडिलांच्या आज्ञेतच राहायची, माहेरलाच मुक्काम आहे, पण आता आपल्या दिनक्रमामध्ये तिने रामनामाच्या उच्चारणाला अग्रक्रम दिला. खूप रामनाम घ्यायला लागली. दिवसभर येता जाता कोणत्याही व्यवहारात सगळी कामं करता 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 ती रामनामाचं अखंड स्मरण आणि उच्चारण करायला लागल्या. महाराज त्यानंतर डांबेवाडी नावाच्या गावाला गेल्याचं वर्णन आहे. जवळजवळ सगळी गावं ही. डांबेवाडीला महाराजांची चुलत बहीण राहायची, तिचं नाव भीमाबाई असं आहे. इथे थोडासा महाराजांच्या विनोदाचाही परिचय होतो. महाराज भीमाबाईच्या घरासमोरच गेले, तिला भीमाताई म्हणायचे. आणि महाराजांनी मोठ्याने भिक्षेला गेले. जय जय रघुवीर समर्थ असं म्हटलं, ती भिक्षा घेऊन आली. तिने ओळखला नाही हा कोण आहे, पण महाराजांनी तिला ओळखलंय. महाराजांची सख्खी चुलत बहीण आहे. महाराजांनी तिच्याकडे पाहिलं आणि एकदम नावानेच आवाज दिला, भीमाताई तू तर आपल्या सासरी खूप रमून गेलीस ग, आणि माहेरच्यांना एवढी विसरलीस.
अरेच्छा, तिने आवाज ओळखला आणि एकदम हंबरडाच पडला. गणू, गणू, विसरले नाही रे, पण तू विसरलास सगळ्यांना. 8 वर्षापासून घरातून पळून गेलास. रडून 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 तुझ्या आईचे म्हणजे काकूचे किती हाल झाले आहेत. काही तुला आहे का काळजी? आणि का रे, घरातून एवढ्या तरुण वयात तू पळून गेलास, काय साध्य केलंस रे? काय मिळवलं? सगळ्यांना दुःख दिल्याशिवाय काय केलं? ब्रह्मचैतन्य महाराज फक्त हसले. भीमाताई, काय साध्य केलंस म्हणतेस ना? अगं काय करायचं राहिलं? सगळं साध्य झालंय. त्या शोक करू नको. सगळं मिळालंय मला, जे मिळवायचं ते. तिला काय कळला नाही अर्थ. सगळं मिळालं, आता काय मिळवायचं राहिलंय? पण एक काम कर भीमे, मी तुझ्याकडे आलो होतो, ही सध्या वार्ता कुणाला कळवू नको. मी 1 वर्षांनी परत घरी येणार आहे. तोपर्यंत तू ही वार्ता गुपचूप ठेव, कुणाला सांगू नको, राखून ठेव. आणि महाराज तिथून जे निघाले, डांबेवाडी या गावातून चुलत बहिणीच्या घरात भेट दिल्यानंतर घरात नाही गेले, भिक्षा घेतली. पण तिला महाराजांनी तर ओळखलं, तिला ओळखही करून दिली, पटवून दिली. आणि महाराज म्हणाले, मला अजून पुष्कळ पुढे काम आहे, मला निघायचंय, म्हणून मी निघतो आता, कुणाला सांगू नकोस. तिने मोठ्याने पुन्हा हंबरडा फुटला. गणू, महाराज तिचा तो हंबरडा ऐकायच्या आतच तिथून निघून गेले, नाहीसे झाले. आणि पुढे डांबेवाडीवरून महाराज श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस्थानी म्हणजे सज्जनगडला दर्शनाला आले, असं वर्णन आहे चरित्र. 3 रात्री तिथे राहिले. समर्थ संप्रदायाचं आहे. 3 रात्री समर्थांच्या समाधीजवळ राहिले. काय हितगुज समर्थांची केलं असेल माहिती नाही, की समर्था तुम्ही तीर्थाटन केलं, मीही करतोय, देशकाल परिस्थिती भिन्न आहे, तुमचं कार्य वेगळं आहे, पण मी तुमचा अल्पदास आहे समर्था. ते 3 दिवस राहिले आणि त्यानंतर त्यांना रामेश्वर पर्यंत जायचं आहे. म्हणजे पुष्कळ घटना आहेत, पण रामेश्वर, कांची हा सगळा भाग करत 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 गणुबांना जवळजवळ 9 महिने लागले. 9-10 महिने महाराज फिरत होते. पुष्कळ घटना मधल्या काळात घडलेल्या आहेत, चरित्रामध्ये आहेत. रामेश्वर, कांची इत्यादी करून सगळा दक्षिणेकरता सगळा भाग महाराजांनी पाहिला असेल या काळामध्ये. आणि कितीतरी घटना 10 महिन्यात घडल्या असतील. पण सर्व घटनांमध्ये प्रमुख घटना ह्याच, की जो कोणी भेटायला आला त्याला रामनाम द्यायचं, त्याला रामनामाचाच उपदेश करायचा. आणि त्यामुळं महाराज ही सगळी यात्रा करून पुन्हा गोंदवल्याला परत आले. महाराज पुन्हा गोंदवल्याला परत आले, पुन्हा हनुमंताच्या मंदिरात उतरले. अजून तोच पोशाख वगैरे आहे. एक 9-10 महिनेच पुढे गेलेले आहेत. आणि एक दिवस सकाळी आपल्या घरासमोर भिक्षा मागायला गेले. जय जय रघुवीर समर्थ. गीताबाईंनी ओळखलं, की आपण ज्याला 1 वर्षापूर्वी साधारण 9-10 महिन्यांपूर्वी प्रश्न विचारला होता मारुती मंदिरात, तोच गोसावी आहे. गीताबाईंनी भिक्षा तर घातली. म्हणाले, महाराज 1 वर्षाने तुझा मुलगा येईल असं आपण सांगितलं होतं. महाराज कधी भेटेल माझा मुलगा मला? महाराज म्हणाले, माय तुझा मुलगा तुला उद्या भेटणार आहे. खूप आनंद वाटला. तो सगळा दिवस गीताबाईंचा किती आनंदात गेला असेल आपण कल्पना करा. आणि महाराज तर भिक्षा घेऊन निघून गेले मारुती मंदिराला. दुसरा दिवस उजाडला आणि आपल्या आईला आता शब्दच दिला म्हणा ना, वचन शब्द दिला, उद्या तुझा मुलगा तुला भेटेल असं म्हणाले ना. दुसऱ्या दिवशी पुन्हा महाराज सकाळी आपल्या घरासमोर रावजी आणि गीताबाई जिथे होते तिथे जय जय रघुवीर समर्थ. आणि गीताबाईंनी म्हटलं, पुन्हा आलाय गोसावी, सकाळी भिक्षा घालावी. भिक्षा काय आणली, धान्य भिक्षा वगैरे आणली असेल. तर महाराज एकदम म्हणाले, माय माय मला ही भिक्षा नको आहे. उतरंडीला दगडी वाटीमध्ये जे घट्ट दही आहे ना, ती घट्ट दह्याची दगडी मला आणून दे. गीताबाईंनी ती रोजच दही लावायच्या हो. कारण लहानपणापासून गणुबुवांना म्हणजे गणपतीला त्यांच्या गणुबुवाला घट्ट दही फार आवडायचं. त्यांनी ती घट्ट दह्याची रोजच लावायची वाटी. दगडीत असायचं ते, दगडी म्हणायचे त्याला. ती आणली आणि आता मात्र त्या हातात दगडी असताना विचार करता त्यांनी घट्ट दही का मागितलं असेल. निरखून पाहिलं, जवळ आल्या, निरखून पाहिलं. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू येतात. अगदी सेम सारखा प्रसंग रामदास स्वामींच्या जीवनात आहे.
भारत भ्रमणाच्या काळानंतर रामदास स्वामी जेव्हा जांबेला आले आणि आपल्या आईला राणूबाईंना त्यांनी पाहिलं ना, असाच प्रसंग आहे, अगदी सारखा प्रसंग आहे. आणि गणूबाबांनी आईला ओळखलं, आईने गणूबाबांना ओळखलं. ते दह्याची वाटी खाली ठेवली, एकदम गणूबाबांना आलिंगनात दिलं. गणू, माझा गणू आला. रावजी जरा दुसऱ्या खोलीत होते, आले. त्यांनाही आनंद वाटला, गणू बा. आणि आता ओळख पटली, तुटलेल्या कानाची पाळ दिसली. काय सोंग केलंस रे हे, जटा दाढी इत्यादी इत्यादी सगळं. कारण 9 वर्षांनी महाराज घरी येतात आहे. आनंदी आनंद वाटला. रावजी आले, गीताबाई आल्या, अण्णा आला, मुक्ताई आली, सगळे खालीच बसले. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू येतात आहे. महाराजांनी आपल्या आई वडिलांना साष्टांग दंडवत घातले. गणू, केवढा मोठा झालास रे. राणूबाईंनी हेच शब्द केले होते. तुला काय भूतभीत बाधा झाली की काय, असं म्हटलं होतं. कारण त्यांना जरा अंधत्वाला समर्थांनी हात फिरवून दूर केलं होते. वैकुंठीचे कोणी लागले कौशल्याचे असतानी, तेच भूत गे माये, तेच भूत गे माये, असं रामदास स्वामींचा त्यावेळेला उत्स्फूर्त अभंग आहे. अगदी सारखा प्रसंग आहे. खूप आनंदाचं वातावरण घरात गेलं. शेजाऱ्यांना कळलं, पाजाऱ्यांना कळलं की काही दिवसापासून मारुती मंदिरात राहायला आलेला हा साधू दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या गीताबाई आणि रावजींचा पुत्र घरातून पळून गेलेला. कारण गावकरी तर काही दिवसांनी विसरून गेले होते, गणू पळून गेला म्हणून. 9 वर्षाचा कालावधी गेलाय. पण सगळीकडे वार्ता गेली की अजूनही लिंगोपंतांचं नाव लोक विसरले नाहीत. 10-12 वर्षांपूर्वी लिंगोपंतांनी देह ठेवला आहे. पण त्यांच्या एकंदर कर्तृत्वामुळे, स्वभावामुळे अजूनही लिंगोपंतांचं नाव सगळ्या परिसरामध्ये आहे. सगळे कौतुकाने म्हणायला लागले, लिंगोपंतांचा नातू शोभतो खरा. घरातून पळून तर गेला. जयासी वाटी सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळ त्यागावे, दुःख मूळ जय श्रीराम. आणि खऱ्या सुखाची प्राप्ती करून घेऊन गणू घरी आला. सगळ्या गावकऱ्यांना आनंद झाला. पूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांचे काही बालमित्रही गावात होते, यांच्याच वयाचे, आता तेही मोठे झालेले. त्यांनाही आनंद झाला आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी भेटायला यायला लागल्या. आता गणूबाबा मारुती मंदिरातून निघून आपल्या घरात राहू लागले. आपण कसं कसं फिरलो, तीर्थाटन कसं केलं, याच्या त्या कथा आपल्या भावाला म्हणजे अण्णाला आणि मुक्ताईला सांगायला लागले. आई वडील बसायला ऐकायला बसायचे. रात्र रात्र यात निघून जायचे. बोलण्यात तर फार चतुरच होते. प्रवास वर्णन सांगण्यातही चतुर होते. आणि नुसतं वर्णन नाही हो, अनुभवाचं वर्णन आहे सगळं. सगळीकडे कसं फिरलो, अनवाणी कसा फिरलो, काय काय अनुभव आले, त्यांच्याजवळ सांगायला तर कितीतरी आहे, नाही होतच. आणि ऐकणारे सुद्धा, त्यांच्या घरचे मित्रांना सुद्धा सगळ्या कथा सांगाव्या. सगळ्या गावात आनंदाचं वातावरण पसरलं की गणूबाबा घरातून गेला तर खरी, पण खरोखरच मोठा साधू होऊन आलाय. याच्या वाणीला तेज आहे. लोक याचं ऐकतात, लोक यायला लागले, वाढायला लागले. पण गणूबाबांनी आपली मर्यादा सोडली नाही. लोक यांच्या घरात यांच्या पाया पडणार आहेत, पडायला लागले. आणि गणूबाबा जरा मर्यादाशील वृत्तीचे, जुन्या घराण्यातले आहेत. आपल्या वडिलांसमोर सगळं गाव आपल्याला नमस्कार करताय, हे पाहून गणूबाबांनी आई वडिलांना सांगून समोरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आपला मुक्काम आणला. जे पेढीजात यांचंच आहे, त्यांच्या पूर्वजांना मिळालेल्या मूर्ती आहेत. तिथे ओटा बांधला आणि त्या ओट्यावर गणूबाबा राहायला. त्या ओट्यावर गणूबाबा आता राहायला लागले. आणि कालांतराने आता त्यांच्या नातलगांना, काही लोकांना जरा वैषम्य वाटायला लागले. आपताना वगैरे थोडस, कारण लोक येतात, त्याच्या पाया पडतात, हा उपाय सांगतो, लोक बरे होतात. आणि याचं खूप प्रस्थ वाढत चाललंय. या जटा आणि दाढी यामुळे साधू वाटतोय. त्यावेळी काय थोडेसे कुचेष्टा करणारे काही आपतेष्टांपैकांनी आपत्र विचार केला आपसामध्ये की याच्या जटा आणि दाढी उतरवल्या पाहिजे. याने हा साधू वाटतो म्हणून काहीतरी आपसात खलबत केली. चिंतूबुवांना मध्ये घातलं. चिंतूबुवा एक खूप मोठं बालपणापासूनचं प्रकरण आहे, परिचयाचं आपतातलंच आहे. चिंतूबुवा आणि काही 5-6 आप्त मंडळींनी एकदा गणूबाबांना एकटा गाठला आणि सांगितलं, गणूबा तुमचा अधिकार वगैरे छान आहे, दिसताय तुम्ही छान, पण तुमची तपश्चर्या तर पूर्ण झाली आहे, तर आता या दाढी आणि जटा काढून टाका. ब्रह्मचैतन्याच्या महाराजांच्या सगळं तर लक्षात आला की ते म्हणाले, ठीक आहे,
त्याने होकार दिला, मी दाढी आणि जटा काढून टाकायला तयार आहे. पण चिंतुबा, यासाठी काही विधी असतोय, काही होम हवन करावं लागेल, अन्नदान करावं लागेल, शास्त्री पंडित आणावे लागतील, खर्च खूप येईल. ते तुम्ही पाहणार असाल तर मी दाढी जटा काढायला तयार आहे. सर्वांनी वर्गणी केली गावामध्ये, होम हवनही केलं, जे शास्त्रोक्त विधी सगळे केले. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी विध्यक्त जटा आणि दाढींचा भार उतरवला. आता ते एकदमच महाराज वेगळंच रूप दिसायला लागलं महाराजांचं. अन्नदानही त्या निमित्ताने खूप झालं आणि खूप दिवसानंतर रावजी आणि गीताबाई यांना आपल्याकडून अन्नदान खूप झालं, याचा खूप आनंद झाला. महाराज अगदी राजबिंडे दिसायला लागले आता. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी, दाढी जटा उतरवण्याच्या होम हवन कार्यक्रमासाठी महाराजांच्या सासऱ्यांना पण आमंत्रण गेलेलं आहे. ते खातवळ जवळच आहे अगदी. खातवळून ते आले, 2-3 दिवस मुक्कामाला होते. मुख्य कार्यक्रम झाला, सगळे घरातली कौटुंबिक मंडळी बसलेली आहेत, व्याही बसलेले आहेत. आणि गीताबाईंनी एकदम विषय काढला की गणू, आता तुझ्या बायकोला आणलं पाहिजे. तर ते सासरे म्हणाले, मी तिला आणून सोडतो इथे. तर ब्रह्मचैतन्य महाराज एकदम म्हणाले, तुम्ही तसदी घेऊ नका, मी स्वतः तिला घ्यायला येतो. सगळ्यांना खूप आनंद वाटला, विशेषतः गीताबाईंना. कारण लग्न झालं पण सून माहेरीच राहायला गेली, हाच घरी नाही तर त्यानं तिला ठेवून काय करणार. ती आपल्या माहेरी खातवळला आहेत सरस्वतीबाई. आणि गणुबा एकदम म्हणाले, मीच खातवळला येतो घेऊन जाण्यासाठी. आणि हा सगळा कार्यक्रम संपल्यावर जेव्हा महाराजांचे सासरे आपल्या गावी खातवळला जायला निघाले, ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्याबरोबर खातवळला गेले, असं लिहिलंय चरित्रात. खूप स्वागत झालं त्या गावामध्ये. सासूबाईंना तर खूप आनंद झाला. आणि सरस्वतीबाईंनाही आपल्या पतीला इतक्या वर्षांनी पाहतात, 9 वर्षांनी जवळून आनंद वाटला. सासूबाईंना थोडा संकोच झाला की 1 वर्षापूर्वी आपण एका साधूला विचारलं होतं की माझा जावई कधी परत येईल. यांनाच विचारलं होतं. ओशाळल्या, स्वागत झालं. महाराज 3 दिवस तिथे राहिले, पाहुणचार झाला. आणि येताना मात्र आपल्या बायकोला म्हणजे सरस्वतीबाईंना महाराज बरोबर घेऊन आले. आनंदी आनंद वाटला गीताबाईंना. सुनबाई घरात आली, गणूनी दाढी जटा उतरवल्या आहेत. खूप आनंद वाटला. आणि आता हा प्रपंचात लक्ष घालील अशी अपेक्षा वाटली. महाराजांचं कुठे चित्त आहे प्रपंचामध्ये, महाराजांचं कुठे चित्त आहे प्रपंचामध्ये. पण आता तसा महाराजांच्या प्रपंचाला म्हणजे गृहस्थाश्रमाला प्रारंभ झाला. ह्या काळात महाराजांची दिनचर्या वेगळी, फार अलौकिक असे, असं लिहिलंय चरित्रामध्ये. बेलसरे, प्राध्यापक बेलसरे यांनी फार सुंदर लिहिलंय. ह्या काळामध्ये सर्वसाधारण महाराजांची जी दिनचर्या होती ती सर्वांनाच प्रसन्न करणारी आणि त्यांच्या दृष्टीने ती उत्तम साधक दशेतली दिनचर्या. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्य आठवावे, सर्वोत्तमासी श्रीराम. ब्रह्मचैतन्य महाराज 5-5:30च्या सुमाराला उठायचे. मुखमार्जन इत्यादी करावं. सगळ्यात पहिल्यांदा घराच्या समोर असलेल्या हनुमंतांच्या मंदिरात दर्शनाला जावं, दर्शन घ्यावं. त्यानंतर काकडा व्हायचा. काकड्यानंतर थोडं भजन करायचे. आणि भजनानंतर थोडस दासबोधावरती विवरण करायचे थोडा वेळ. दासबोध नित्य वाचनात आहे पूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांच्या, सांप्रदायिक ग्रंथ आहे. दासबोध थोडस वाचन, त्याच्यावर थोडस निरूपण. 8-10-15 माणसं असायची रोज सकाळी. आणि त्यानंतर महाराज हे 1-2 तास चालायचं. मग 9-9:30च्या सुमाराला महाराज स्नान इत्यादी करायला जायचे. स्नान इत्यादी केल्यानंतर महाराज भगवंतांना तुळसपत्र अर्पण करायचे. थोड्या वेळ देवाजवळ बसायचे. भोजनोत्तर काळात थोडी विश्रांती झाली की आणि सकाळच्या सत्रातला परिपाठ असेल, भजन झाल्यानंतरचा परिपाठ. दासबोध झालेला आहे वाचून, पण काही निरूपण झाल्यानंतर महाराज कोणता तरी ग्रंथ अजून वाचायचे. दुपारच्या सत्रातल्या विश्रांतीनंतर महाराज तुलसी रामायण, एकनाथी भागवत, अध्यात्म रामायण हे ग्रंथ वाचायचे. काही लोक ऐकायला यायचे, पुन्हा त्याच्यावर थोडी चर्चा निरूपण व्हायची. आणि हे झाल्यानंतर लोक काही आपल्या अडचणी विचारायचे. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अडचणीप्रमाणे मार्ग सांगायचे महाराज. कोणाला मार्ग सांगायचे, कोणाला नाम सांगायचे, कोणाला काही कोणाची इच्छा असेल तर योगातल्या क्रिया शिकवायचे. असं सर्वांना मार्गदर्शन म्हणून महाराजांविषयी लोकांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललं.
गीताबाईंना हे पाहून फार आनंद. सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असेल तर गीताबाईंना. एक दिवस म्हणाल्या, गणूबा तू सगळं किती आनंदाने करतोस रे, किती छान सगळं तुझी वागणूक आहे, पण मला असं वाटतं तुझे बाबा, तुझे वडील म्हणजे रावजी आता थोडे वृद्ध झाले. आपल्याकडे कुलकर्णी पण आहे. बाळ गणू, तू थोडस आता कुलकर्णीपणाच्या कामात लक्ष घाल ना. आणि ब्रह्मचैतन्य महाराज हो म्हणे, माय माय मी पाहिन कुलकर्णी पण. कारण खरंच रावजी थोडे थकत चालले. मगाशी बोललोय आपल्याला, अकाली वृद्धत्व रावजींना आलं ना. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी खरोखरच आपल्या पिताश्रींकडून वडिलांकडून सगळे कुलकर्णीपणाचे कागदपत्र घेऊन घेतले आणि कुलकर्णीपण करायला लागले. हो, आईला खूपच आनंद झाला की माझा गणू गृहस्थाश्रम करायला लागला आणि त्यात कुलकर्णीपण पण स्वीकारलं. जबाबदारीचं काम आहे बरं का. कुलकर्णीपण हे फार जबाबदारीचं काम आहे. प्रतिष्ठेचं तर आहे, पण जबाबदारीचं काम आहे. त्यात सज्जन जर कुलकर्णी असेल तर गावात आनंद असतो. सर्वांचे काम करायचे, तंटे सोडवायचे, शेतसारा सरकारकडे पाठवायचा, आपसातले लहान लहान तंटे मोजायचे, शेत जमीन मोजणीचं काम करायचं. इतकं करून वरिष्ठांकडे ती माहिती वेळेच्या वेळी पुरवायची. हे महाराज इतके चोखपणे करायला लागले की वरचे अधिकारी सुद्धा त्यांच्यावरती खूप खुश व्हायला लागले की इतकं चांगलं कुलकर्णी पण करतात. गावातल्या लोकांनी तोंडात बोट घातली की हा तर साधू झाला होता आणि इतकं चांगलं कुलकर्णी पण करणं हा कुठे शिकला, कधी शिकला, असं आश्चर्य वाटायला लागलं. हे सगळं एखाद्या चांगल्या कुलकर्ण्याच्या अंगात जेवढे गुण असावे लागतात, लोकसंग्रह, नम्र आणि प्रेमाने सगळ्या लोकांशी बोलणं, त्यांना योग्य तो सल्ला देणं, शेतसारा इत्यादी गोळा करणं प्रेमाने, ही सगळी कामं करण्याकरता काही सात्विक गुण अंगी असावे लागतात. असा सज्जन वृत्तीचा असलेला कुलकर्णीपणा महाराज निभायला लागले. आणि दुर्जन वृत्तीचा कुलकर्णी असला तर गावामध्ये त्याच्याविषयी काही आस्थाही राहत नाही, प्रेमही वाटत नाही, तंटे भांडण अजून वाढतात. आणि कुलकर्णीपणाला बट्टा लागेल असं वर्तन तो दुर्जन कुलकर्णी करत असेल ना, तर त्याचा कुलकर्णीपण पुढे हिरावून घेतल्या जात. अशामुळे महाराजांना खूप प्रतिष्ठा प्राप्त झाली. मन लावून, चोख, निर्भयपणे, निस्वार्थीपणे महाराज कुलकर्णी पण करीत होते. 4च महिने केलं महाराजांनी बरं का. 4च महिने केलं. आणि महाराज म्हणाले एक दिवस आपल्या आईला, माय मला कुलकर्णीपणाचा कंटाळा आला, मी कोणाला तरी देऊन देतो, मला पुन्हा बाहेर जायचंय. आणि त्याने आईच्या बोलण्याची वाटही पाहिली नाही आणि महाराज लगेच तडक उठले, एका माणसाला आपल्या जागी नेमून दिला कुलकर्णीपणाची कामं पाहण्याकरता. याच वेळेला महाराजांना आता बाहेर जायचं आहे. भाऊसाहेब केतकर अधिकारी होते, सरकारी अधिकारी होते. म्हसवडला यांचा मुक्काम असायचा. गोंदवलं म्हसवड काही फार अंतर नाही आहे तालुक्याचं ठिकाण, म्हणून म्हसवडला असलेले भाऊसाहेब केतकर एकदा गोंदवल्याला आले. ही महाराजांची आणि भाऊसाहेब केतकरांची प्रथम भेट आहे चरित्र ग्रंथात लिहिल्याप्रमाणे. ते अधिकारी होते सरकारी नोकरीत आणि पैसे वाटप करण्याकरता ते यायचे, काही चुकारे करण्याकरता ते म्हसवडहून गोंदवलेला यायचे. त्यांना अनेक गावी जावं लागायचं. गोंदवल्याला आले आणि त्यांना असं कळलं की ह्या गावामध्ये एक साधू आहे, खरा साधू आहे. त्यामुळे आपण त्यांची भेट घेतली पाहिजे असं वाटलं. आणि महाराज इतक्या वेळेमध्ये ज्या ठिकाणी भाऊसाहेब केतकर उतरले ना, त्यांच्याजवळ एक टांगा असे नेहमी बरोबर, अधिकारीच होते हो. टांगा हेच त्या काळातलं वैभव होतं. इतर वाहनांचा शोधही लागलेला नव्हता. टांगा हे वैभव. आणि एक स्वयंपाक करणारा गडी त्यांच्यावर असायचा. फार तसे कर्मठ होते. स्वयंपाक करणारा स्वयंपाकी बरोबर असायचा. आणि ते मंदिरामध्ये उतरायचे. विठ्ठल मंदिरात उतरले. महाराजांनी विचार केला, आपल्या गावात आलेत अधिकारी, आपणच जावं भेटायला. आणि महाराजांची ती एकंदर मूर्ती पाहिली, कफनी घातलेली, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, जटादाढी आता नाही आहे, तेजपुंज त्यांचा वर्ण आणि अखंड मुखामध्ये रामनाम, अशी महाराजांची स्वारी भाऊसाहेब केतकरांना भेटायला आली. भाऊसाहेब केतकरांना त्याला पाहून फार आनंद वाटला. विचारला, आपण कोण? ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले, मी या गावचा कुलकर्णी आहे. नमस्कार केला त्यांनी, प्रतिनमस्कार केला. आणि कुलकर्णीपणाचं एक काम हे आहे, गावात जर कोणी अतिथी आला तर त्याचं स्वागत करणं हे आमचं कामच आहे महाराज, म्हणून मी आपल्याकडे आलोय. बराच वेळ गप्पा वगैरे चर्चा वगैरे त्यांच्याशी झाली आणि
महाराजांनी भाऊसाहेब केतकरांना विचारलं, तुमचा दिनक्रम कसा काय, काय करता देवाचा वगैरे. ते म्हणाले, 2 वेळ संध्या करतो. सरकारी नोकरीत असू नाही बरं का, शिकण्यासाठी आपल्याला प्रसंग. 2 वेळ संध्या करतो आणि गीता वाचत असतो. गीतेवर त्यांची फार श्रद्धा होती भाऊसाहेब केतकरांची. यांचे चिरंजीव तात्यासाहेब केतकर पुढच्या काळात प्लॅनचेटवर प्रगट होणारे. यांचा मठ मालाडला आहे. हा पुष्कळांचा त्या ठिकाणी जाणंही झालं असेल आपल्यापैकी. भाऊसाहेब केतकरांचा वाडा किंवा मठच त्याला म्हणतात. मालाडला आहे मुंबईमध्ये. ते स्वतः फार अधिकारी होते. पुढच्या काळात ब्रह्मचैतन्य महाराजांचे खूप एकनिष्ठ भक्त झालेले आहेत. आणि त्या चर्चेमधून महाराज म्हणतात, ते म्हणाले मी गीता वाचतो. तर त्या चर्चेमध्ये महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भगवद्गीतेचा 9वा अध्याय रोज म्हणत जा. ठीक आहे म्हणे. त्यांच्या एकंदर वर्णवेशाकडे पाहूनच त्यांचं खूप महाराजांच्या मनामध्ये बद्दल आदर निर्माण झाला. महाराजांची भव्य ती एकंदर मुद्रा पाहूनच, त्यांचं तेज पाहून, अखंड रामनाम, गळ्यात माळा, हे सगळं पाहून ते इतके प्रभावित झाले की ते खरोखरच तसं आचरण करायला लागले. एक दिवस सकाळी, अजून आहेत 3 दिवस थांबलेत ते गोंधळ्याला. सकाळी तोंड धुत असताना त्यांच्या मनात एकदम विचार आला की इतके अधिकारी हे साधू, यांना आपण एक दिवस जेवायला बोलवा, घरी जेवायला बोलवा. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आज आपण ब्रह्मचैतन्य महाराजांना घरी जेवायला बोलवू, म्हणजे तिथे उतरले तिथे बोलावू आपण. आणि तितक्यात ब्रह्मचैतन्य महाराजच तिथे दाखल झाले सकाळी. आणि ब्रह्मचैतन्य महाराज त्यांना म्हणतात, भाऊसाहेबांना, की भाऊसाहेब आज आपण माझ्याकडे भोजनाला या. तर भाऊसाहेब म्हणाले, अहो मीच तुम्हाला आत्ता आमंत्रण द्यायला येणार होतो. ते म्हणाले, नाही आज आपणच माझ्याकडे यावं. अतिथी आहात, मी कुलकर्णी आहे, माझं हे कर्तव्य आहे की मी आपल्याला भोजनाला बोलावलं पाहिजे. एकदा आई वडील आहेत घरी, त्यांची भेट होईल. भाऊसाहेबांनी होकार दिला आणि भाऊसाहेब केतकर ब्रह्मचैतन्य महाराजांकडे भोजनाला आले. भोजन वगैरे झाली, गप्पा झाल्या, रावजींची आणि गीताबाईंची ओळख झाली, आनंद वाटला. एकंदर घरातलं वातावरण पाहून वगैरे भाऊसाहेब केतकरांना खूप आनंद वाटला. भोजन झालं. ब्रह्मचैतन्य महाराज भाऊसाहेबांना म्हणतात की आता आपण कुठे जाणार आहात. ते म्हणाले, मी म्हसवडला जाईन पुन्हा. म्हसवडलाच माझा मुक्काम असतोय. सरकारी नोकरीत म्हसवडला होते. टांग्यात आले. तर ब्रह्मचैतन्य महाराज एकदम म्हणतात की तुमच्या टांग्यात जागा आहे का एखादी. ते म्हणाले, मी एकटाच आहे, एक सेवक आहे टांगा चालवणारा आणि एक मी, बाकी कोणी नाही. मग मी आपल्या बरोबर येऊ का. ते म्हणाले, अवश्य. महाराजांनी त्याला कोपऱ्यात नेलं. पण एक अट आहे माझी, मी आपल्या बरोबर येणार आहे, पण माझी अट आहे, माझ्या आईला विचारा, ती जाऊ दिली की नाही माहिती नाही. भाऊसाहेब केतकर म्हणाले, असं काय, मी विचारतो. पण भाऊसाहेब केतकरांनी गीताबाईंना विचारलं की तुमच्या मुलाला मी बरोबर सोबत नेऊ का. त्या एकदम म्हणाल्या, त्याची इच्छा असते तर काय, गेलं झाल्याशिवाय राहत होतो. मागे एकदा गेला तर 9 वर्षांनी आला. तुम्ही तुमच्या बरोबर नेणार असाल तर मला एक आश्वासन द्या की तुम्ही माझ्या मुलाला बरोबर म्हसवडला नेता आहे, तर तुम्ही पुढच्या महिन्यात येताना घेऊन याल त्याला, असं आश्वासन द्या. आणि मग त्यांनी दिलं भाऊसाहेबांनी. आणि मग परमपूजनीय महाराज त्यांच्या टांग्यात बसून म्हसवडला गेले. तिथे राहिले 1-2 दिवस. आणि म्हसवडलाही महाराजांचे काही शिष्य होते, त्यांना मान देणारी माणसं होती, अनुग्रह घेतलेली होती. महाराज म्हणाले, मी माझ्या काही शिष्यांकडे जाऊन येतो. त्यांचा मुक्काम तिथून निघाले. शिष्यांचं नाव सांगून निघाले आणि महाराज सरळ पंढरपूरला गेले. भाऊसाहेब वाटत पाहत बसले. त्यांच्या आईला शब्द दिला होता की मी घेऊन येईन, हे पंढरपूरला चालले गेले. यानंतर भाऊसाहेब केतकर आणि ब्रह्मचैतन्य महाराज यांची लवकर भेट नाही झाली. 25 वर्षांनी गदगला महाराज गेले असताना 25 वर्षांनी भाऊसाहेब केतकर आणि श्री महाराज यांची भेट गदगला झाली आहे. आणि पहिल्या भेटीतूनच महाराजांच्या विषयी एक विलक्षण प्रेम, आदर, पूज्य भाव भाऊसाहेबांच्या मनात जागृत झाला, कारण ते मूर्तीच तशी आहे. पण नंतर पुन्हा भेट झालेली नाही. आणि त्यानंतर महाराज घरी आले. मग पंढरपूरहून घरी आले. आणि आता महाराज आपल्या कुलकर्णीपर्यंत नाही आहे. आपल्या आईला नेहमी म्हणायचे
की मला एकदा तुकाईंच्या दर्शनाला जायचंय, मला एकदा तुकाईंच्या दर्शनाला जायचंय. गुरूंकडे कधीपासून गेलो नाही. ते गणू, हे बघ, तू एकदम घरातून गेलास ना की पुन्हा लवकर येत नाहीस, काहीतरी कारण सबबी सांगू नकोस. महाराज म्हणायचे, नाही मला गुरूंचं दर्शन घ्यायचंय, फक्त तेवढीच इच्छा आहे. बस गुरु महाराजांचं दर्शन झालं की परत येतो. आणि त्या एकदा म्हणाले, हे बघ गणू, तू आता एकटा नाही आहेस, तू गृहस्थाश्रमास आहे, तुला जायचं ना गुरु महाराजांच्या दर्शनाला, तू जा, पण तू तुझ्या बरोबर या तुझ्या बायकोला घेऊन जा. आणि खरं म्हणजे महाराजांच्या धर्मपत्नीला म्हणजे सरस्वतीबाईंना कधीपासून तुकाईंची आपण भेट दर्शन घ्यावं कधीपासून वाटत होतं. एकांतामध्ये जे महाराज आपल्या बायकोबरोबर असायचे ते आपल्या गुरूंच्या खूप गोष्टी सांगायचे, त्यांचं चरित्र सांगायचे, त्यांनी आपली परीक्षा कशी घेतली 9 महिने हे सांगायचे. आणि तेव्हापासून सरस्वतीबाईंच्या मनामध्ये हा विचार यायचा की आपण एकदा तुकाईंच्या दर्शनाला गेलं पाहिजे. नेहमी म्हणायचे, मला दर्शनाला घेऊन चला. आणि आता तसा प्रसंग आलेला आहे. आपल्या आईकडे हे परवानगी मागतात आणि आईनेच सांगितलं, हिला बरोबर घेऊन जा. आता सरस्वतीबाईंना खूप आनंद वाटला की आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार. यांचे गुरु एवढे अधिकारी, येळेगावला मला जायला मिळणार, ह्या आनंदात सरस्वतीबाई खूप काळपर्यंत होत्या. पण यांनी कधी जायचं, काय जायचं काही सांगितलं नाही. हे तिला म्हणायचे की तिथे जाणं कठीण आहे, तू जाऊ नकोस, तुला तिथे जाणं सहन होणार नाही, पायी जायचंय, दूर आहे खूप प्रवास, तुला नाही झेपणार, असं परावृत्त करण्याचा प्रयत्न केलाय महाराजांनी त्यांना एकांतात. पण त्यांनी ठरवलंच की मी जाणार यांच्याबरोबर. आणि महाराजांचा विचार होता की एकटंच निघून जावं पुन्हा. एके दिवशी मध्यरात्री महाराज अचानक उठले. सरस्वतीबाई जाग्याच होत्या आणि महाराजांनी कडी उघडली आणि महाराज आता येळेगावकडे आपल्या गुरूंच्या दर्शनाला जायला निघणार. त्या जाग्याच होत्या आणि म्हणाले, मी येणार. महाराज म्हणाले, हे बघ, तुला मी सांगितलं की तुला इतका प्रवास सहन होणार नाही, मध्यरात्री चाललो आहे. श्वापदाही भेटतात, तिला खूप भीती दाखवून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलाय. अगदी सारखा प्रसंग आहे वाल्मिकी रामायणामध्ये. जेव्हा भगवान रामचंद्र 14 वर्षांच्या वनवासाकरता निघाले, जानकी देवी स्वेच्छेने मागे लागल्या आहेत. आणि वाल्मिकी रामायणामध्ये एक अध्यायामध्ये वर्णन आहे की प्रभू रामचंद्रांनी जानकी देवींना म्हणजे सीतेला, तू येऊ नकोस माझ्याबरोबर, वनामध्ये काय काय असतात, किती संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं, याची मोठं वर्णन रामचंद्रांनी केलंय. हिंस्र शापद आहेत, ते काय महालासारखं झोपायला सेज नाही आहे, भोजन काही नाही, फलाहार करायचा आहे फक्त, काय करणार आहेस तू, येऊ नकोस सीते. खूप परावृत्त करण्याचा प्रभू रामचंद्रांनी प्रयत्न केला, असं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये सारखा प्रसंग आहे. पूज्य महाराजांच्या मनात तिने दर्शन घेऊ नये असं नव्हे, पण पाहिलं तिचं अंतःकरण खरोखर दर्शनासाठी उत्सुक आहे का. त्या म्हणाल्या, मी तर येणार महाराज. आहे त्या वस्त्रानुसार त्या निघाल्या. मध्यरात्री महाराज बाहेर पडलेल्या अंधारात, आईवडिलांनाही माहित नाही, पण आईच्या कानावर घातलंय की एकदा गुरु महाराजांच्या दर्शनाला जाण्याची माझी इच्छा आहे. मध्यरात्री महाराज चालायला लागले आणि सरस्वतीबाई त्यांच्या मागे मागे, महाराज पुढे, सरस्वतीबाई मागे, असं बराच वेळ चालले. महाराजांनी त्यांनी अजून येऊ नये यासाठी अजून एक प्रयोग केला. ते आपल्या पायांनी मागे दगड उडवायला लागले आणि ते दगड, गीता सरस्वतीबाई मागून चालतात आहे, ते दगड त्यांच्या दिशेने भिरकवायला लागले. पण अशा युक्तीने भिरकवायला लागले की त्यांना लागू नये, परीक्षा पाहतात आहे. त्यांनी ते दगड सगळे चुकवले. बराच वेळ पायाने दगड मारत होते, चुकवले. शेवटी ब्रह्मचैतन्य महाराज थांबले, सरस्वतीबाईकडे वळले, तोंड केलं आणि म्हणाले, सरस्वती, तू आता दर्शन घेण्याची अधिकारी आहेस, तुला दर्शनाची खरंच तीव्र ओढ लागली आहे, मला कळलंय, चल तुला दर्शनाला नेतो. आणि महाराज आणि सरस्वतीबाई शेवटी येळेगावला पोहोचले. मजल दर मजल करत पोहोचले, कारण जवळ थोडीच आहे काही. पोहोचले. खूप आनंद महाराजांना आपल्या गुरुस्थानाला जायचा. इंदोरून येताना दर्शन घेऊनच आले होते आणि तुकाईंना खूप आनंद वाटला, कारण ब्रह्मचैतन्य महाराज सपत्नीक आले. गणुबांनी आपल्या बायकोलाही सोबत आणलं. खूप आनंद वाटला, खूप स्वागत केलं. इतका आनंद तुकाईंना झाला, असं वर्णन केलं चरित्रामध्ये की त्यांनी ह्या दोघांना पाहिल्याबरोबर साखरेची वाटी बोलवली आणि आपल्या हाताने दोघांच्या तोंडात साखर भरवली, स्वागत केलं. एक आठवडा ठेवून घेतलं.
खूप आदरातिथ्य केलं. आजपर्यंत कोणाचंही केलं नाही इतकं आदरातिथ्य तुकाई चैतन्यांनी या दोघांचं केलंय. आनंद वाटला. 8 दिवस त्या ठिकाणी राहिले आणि आता निघताना पुन्हा एकदा तिथून निघायचं. आता गुरूंचं दर्शन झालं, खूप आनंद वाटला. ब्रह्मचैतन्य महाराज निघायचं, सद्गुरूंचा निरोप घ्यायचा. ब्रह्मचैतन्य महाराज सपत्नी दोघांनी गुरूंना वंदन केलं आणि तुकाई महाराज एकदम म्हणाले, माय तुला काही मागायचंय का? काही इच्छा असेल तर माग. आणि ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या बायकोकडे पाहतात आहेत. स्त्री सुलभ भावना आहे. आणि सरस्वतीबाईंनी एकदम नमस्कार करून म्हटलं, तुका मायला म्हटलं, महाराज एकच इच्छा आहे, एकच इच्छा आहे. यांच्यासारखाच मला एक मुलगा व्हावा अशी इच्छा आहे. यांच्यासारखाच मला एक मुलगा व्हावा अशी इच्छा आहे. आणि एकदम तुकाई चैतन्य म्हणाले, तथास्तु. आणि ही जोडी तिथून निघाली. येळगावच्या थोडे बाहेर आले. चिडून रागावून नाही म्हणाले, पण महाराज आपल्या बायकोला म्हणाले, काय मागितलंस तू? हे नाशिवंत मागणं काय मागितलंस? माझे सद्गुरू तुकाई चैतन्य सगळं द्यायला समर्थ आहेत, ते देतीलच तुला. पण अशा नाशिवंतांची मागणी करून काय उपयोग आहे? त्यांनी एक दिवस संपूनच जाणार आहे. त्यांच्याकडे काय मागावं? हे कशाला मागितलंस? ती ओशाळली. ब्रह्मचैतन्य महाराज जे बोलत होते तिला कळत होतं, ते तिला कळत होतं. आपल्या पतीच्या मनात हे नव्हतं हे तिला कळलं. आणि त्या एकदम म्हणाल्या, महाराज क्षमा करा, मी स्त्री सुलभ भावनेने हे मागितलं महाराज, मला क्षमा करा. महाराज ब्रह्मचैतन्य महाराज म्हणे, क्षमा म्हणून नव्हे, माझ्या सद्गुरूंना काही देता येत आणि त्यांची वाणी कधीही अन्यथा होत नाही. तुला पुत्र होईल पण अल्पायुष्य असेल. तिचं अंतर चळकलं नाही, पण तिला याची लाज वाटली की आपण हे नाशिवंत मागणं काय मागितलं. महाराजांनी समजावून सांगितलं, हिला अजून जीवनाची नीट दिशा कळलेली नाही. रामनाम तिने घेतलेलं 1 वर्षभर जवळजवळ, त्यांनीच सांगितलं होतं त्याप्रमाणे घेतली आहे. तिला गोडी लागली आहे, माहेरी वातावरण आहे, सासरी सगळं आहे, आदरातिथ्यात ती खूप प्रवीण आहे. मधल्या काही काळामध्ये महाराजांनी तिला सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत. अगदी नवशिक्या माणसाला शिकवाव्या अशा गोष्टी तिला शिकवल्या आहेत. स्वागत आदरातिथ्य कसं करावं, प्रपंच कसा चालवावा, लोकांशी गोड आणि नम्रपणे कसं बोलावं, इथपर्यंत तिला शिकवलंय की देवासाठी हार कसा करावा हे सुद्धा त्यांना शिकवलंय महाराजांनी. सगळ्या व्यवहारातल्या सगळ्या शिकवणी त्यांना प्रत्यक्ष करून दाखवून मधल्या काही काळात महाराजांनी शिकवल्या आहेत. त्यांना रामनामाचं आकर्षण, गोडी निर्माण झाली आहे हेही महाराजांना माहिती आहे. तरी देखील त्यांना अजून काही प्रक्रिया योग मार्गातल्या आपण चांगल्या पद्धतीने शिकवायला पाहिजे म्हणून महाराज आपल्या बायकोला घेऊन येळेगावानंतर परत गोंदवल्याला नेता नाशिकला घेऊन गेले असं वर्णन. आणि नाशिकला त्यांनी योगशास्त्राची दीक्षा दिली आपल्या बायकोला, म्हणजे सरस्वतीबाईंना. तिथे एका मंदिरात मुक्काम केला आणि आपल्या बायकोला तिथे गेल्यावर पहिल्यांदा तिचं रूपच बदललं सगळं. तिच्या बांगड्या काढल्या, त्याऐवजी तुळशीच्या माळा बांधल्या. गळ्यातलं मंगळसूत्र आपल्या हाताने काढलं, तिथे तुळशीच्या माळा घातल्या. तिच्या अंगावरचं रंगीत लुगडं काढलं आणि तिथे तिला पांढरं वस्त्र नेसवलं. तिच्या कपाळाला भस्माचे पट्टे लावले. आधीच सरस्वतीबाई दिसायला सुंदर, तरतरीत, तरुण, त्यांचं वय 27-28 आहे. आणि महाराजांनी स्वतः दीक्षा दिली. तिला जोगीण बनवलं असं वर्णनाच्या रूपात. जोगीण बनवली आणि मंदिरामध्ये तिला योग दीक्षेचे सगळे पाठ द्यायला सुरुवात केली की नामस्मरणात वृत्ती स्थिर कशी करावी, श्वास आणि उच्छ्वास यावर नाम कसं घ्यावं, ते नाम परेपर्यंत कसं न्यावं. योगाच्या अंगाने विचार करून तिला सिद्धासनापासून धारणापर्यंत सगळं शिकवलं. धारणेपर्यंत तिचा इथे अभ्यास झाला असं वर्णन आहे. आसन, प्राणायाम, मुद्रा सुद्धा शिकवल्या. आणि ह्या योगाच्या अंगाने आता सरस्वतीबाई हळूहळू योगाचा अभ्यास नाशिकच्या मुक्कामात करतात. 6 महिने महाराज आपल्या पत्नी समवेत नाशिकला राहिले त्या मंदिरात असं वर्णन आहे. ह्या काळात महाराज भिक्षा मागायचे, भिक्षा मागून आणून ठेवायचे समोर. त्या भिक्षेवरती दोघांचा उदरनिर्वाह चालला आहे. कधी कधी 2-2, 3-3 दिवस भिक्षा मिळायची नाही. उपासमार सुद्धा झाली, ती सुद्धा
सरस्वतीबाईंनी सहन केलेली आहे. योग अभ्यास सुरूच आहे, नामस्मरण सुरूच आहे आणि सगळ्यात त्यांना आनंद आहे की आपण आपल्या पतीच्या सहवासात आहोत. पुढच्या काळात जेव्हा त्या घटना गोंधळाला आल्यावर सांगायच्या आपल्या मैत्रिणींना, सासू सासऱ्यांना, त्या म्हणायच्या मी फार आनंदात होते. ज्याप्रमाणे जानकी देवी वनवासामध्ये प्रभू रामचंद्रांबरोबर अत्यंत आनंदात सुखात होत्या ना, तशी मी होते. प्रत्यक्ष पतीचा सहवास, त्यांच्याकडून योगविद्येचा अभ्यास, नामस्मरणाचा अभ्यास, या सगळ्या आध्यात्मिक क्रिया सरस्वतीबाई नाशिकच्या मुक्कामात शिकल्या. एक दिवस ब्रह्मचैतन्य महाराजांनी विचार केला, पुष्कळीचा अभ्यास झालाय, आता मी हिला शिकवलेलं दृढ इलाज करावा लागेल. आणि त्यांना अचानक म्हणाले की मी तुम्हाला आता गोंदवल्याला पोहोचवतोय, मला मात्र इथून अजून पुष्कळ पुढे प्रवास करायचा आहे, मला अजून पुष्कळ प्रवास करायचा आहे. म्हणून त्यांची इच्छा नव्हती महाराजांना सोडावं असं, परंतु महाराजांनी पुढचा सगळा आपला कालक्रम ओळखून, कारण महाराजांना नैमिषारण्यात जायचं आहे पुन्हा, महाराजांनी एका ओळखीच्या माणसाबरोबर त्यांना नातेपुते या गावी पोहोचवलं. नातेपुते या गावाला त्यांची सख्खी बहीण राहत होती, तिच्याकडे पोहोचवली. ह्या तिथं राहायला गेल्या. खातवळला आई वडिलांना कळलं, आई वडील त्या ठिकाणी आले. तिने सगळा आपला वृत्तांत सांगितला, आपली नाशिकची दिनचर्या सांगितली, भिक्षा कशी मागत होतो, जोगविण कसं केलं होतं. नातेपुत्याला आल्यावर तिच्या बहिणीने मात्र तिचे सगळे ते सोपस्कार काढून तिला पुन्हा मंगळसूत्र, रंगीत साडी, बांगड्या, हे सगळं पुन्हा परिधान करवलं. पण मधल्या काळात ती जोगिणीच्या अवस्थेत राहिल्यामुळे सरस्वतीबाई योग क्रियेमध्ये निष्णात झाल्या होत्या. आई वडिलांनी ते सगळं ऐकलं, किती त्रास सहन केलेस ग. ती म्हणे, आई बाबा त्रास नाही, तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला फार अधिकारी असा साधू एक जावई म्हणून मिळाला. मी तर फारच भाग्यवान आहे, काही काळजी करू नका, मी आनंदात आहे. आई वडील सरस्वतीबाईंना घेऊन खातवळ गावी आले. ब्रह्मचैतन्य महाराज मात्र खातवळला घेऊन आले, पुढे आणतील त्यांना घरी. पण इकडून ब्रह्मचैतन्य महाराज नाशिकहून जे सरळ निघाले ते इंदोरला गेले. पुन्हा इंदोरला गेले. पहिल्यांदा राहिलेच होते इनामदारांच्या वाड्यामध्ये. तिथल्या सगळ्या शिष्य आणि भक्तांची भेटी घेतल्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी. आणि त्यानंतर ब्रह्मचैतन्य महाराज इंदोरहून काशीला गेले, काशीहून अयोध्येला गेले, अयोध्येतून नैमिषारण्यामध्ये गेले. आणि त्यानंतर बरोबर 10 महिन्यांनी कुणाबरोबर बाहेर पडलेत, भाऊसाहेब केतकरांबरोबर म्हसवडला गेलेत. आणि त्यानंतर जे बाहेर घरी येऊन बाहेर पडले की त्यांच्या धर्मपत्नीला घेऊन येहळेगावला जायच्या निमित्ताने दर्शन तर झालं, पण येहळेगावला आधी जाऊन पुढे हा सगळा प्रवास करून नैमिषारण्यात पुष्कळ दिवस, पुष्कळ महिने महाराज राहिले. जवळजवळ 10 महिन्यांनी पुन्हा महाराज गोंदवल्याला आले. ह्या भ्रमंतीनंतर मात्र गोंदवल्यात आता महाराज आल्यानंतर मात्र पुढे 2-3 वर्ष बाहेर गेलेले नाही. मग ह्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये अनेक घटना घडल्या. महाराजांचा गृहस्थाश्रम आहे, अनेक घटना घडल्या. महाराजांचं तेज दिवसेंदिवस वाढत आहे, अधिकार वाढतो आहे, गुरुपद वाढत आहे, शिष्य संग्रह वाढतो आहे, महाराजांची लोकप्रियता वाढते आहे. हे सगळं महाराज गोंदवल्याला आता आल्यानंतर घडणार आहे. श्रोते हो, या पुढचा कथाभाग, चरित्र भाग म्हणजे लीला आपण पुढच्या पुष्पात ऐकू. आजची झालेली ही प्रवचन सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.